धर्मराजा श्रीकृष्णास म्हणाले, हे देवा, देवांच्या ईशा श्रीकृष्ण, मी तुम्हापासून पुष्कळ व्रते श्रवण केले आहेत, परंतु सांप्रत सर्व पापांचा नाश करणारे असे एखादे दुसरे व्रत असेल तर मला सांगा. धर्मराजाचा हा प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा युधिष्ठिरा, ऋषी पंचमी व्रत मी तुला सांगतो. ते व्रत आचरण केल्याने सर्व पापांपासून स्त्री मुक्त होते. यावर युधिष्ठिर म्हणाले, हे युद्ध, कुलोद्वा, केशवा पापे अनेक प्रकारचे असतात. त्यात ऋषी पंचमीचे व्रत केल्यामुळे स्त्री अशा कोणत्या पापापासून मुक्त होतात ते मला सांगा. धर्मराजाचा हा प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा धर्मा, जी स्त्री रजस्वाला झाली असून अज्ञानाने किंवा जाणून बुजून घरातील पदार्थांना व इतर माणसांना स्पर्श करून विटाळ करते, शिवाय घरची सर्व कामे करते, तिला खरोखर मोठे पाप लागते. ती अवश्य नरकात जाते. आता रजस्वाला स्त्रीला इतके निंद का मानावे व चारही वर्णांनी तिला घरातून बाहेर का ठेवावे याचे कारण राजा तुला सांगतो, ते ऐक. पूर्वी इंद्राने उत्तरासुराला युद्धात मारले. उत्तर हा ब्राह्मण होता, त्यामुळे इंद्राला ब्राह्मण हत्या लागली. हे राजश्रेष्ठा, त्या ब्राह्मण हत्येमुळे इंद्राचे सर्व तेज अगदी नष्ट झाले. इंद्र अति लज्जित झाला. त्या पातकापासून आपली शुद्धी होऊन मुक्तता व्हावी म्हणून इंद्र ब्रह्मदेवाकडे गेला. हे धर्मराजा, इंद्राची अशी दुर्दशा पाहून ब्रह्मदेवाला दया आली. त्याने देवांचा क्षण मात्र विचार न करून संतुष्ट अंतकरणाने इंद्राला त्या ब्रह्महत्येपासून मुक्त केले, त्याला शुद्ध केले. ते असे ब्रह्मदेवाने त्या ब्रह्महत्येचे 4 विभाग केले आणि लगेच ते 4 ठिकाणी वाटून टाकले. एक विभाग अग्नीच्या अगदी प्रथमच्या ज्वालेत ठेवला. दुसरा विभाग पावसाळ्यात नद्यांना प्रथमच पाणी येते त्यात ठेवला. तिसरा विभाग पर्वताच्या शिखरावर व वृक्ष जातींमध्ये या 2 ठिकाणी मिळून ठेवला. आणि चौथा स्त्रीच्या रजात ठेवला. म्हणजे हे राजा धर्मा, 4ही वर्णांनी ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून रजस्वाला स्त्रीला निरंतर मोठ्या प्रयत्नाने दूर ठेवावे, कारण रजस्वाला स्त्री ही 3 दिवस अपवित्र असते. 4थ्या दिवशी फक्त पती सेवेपुरतीच तिची शुद्धी होते. देवधर्म कार्यास 5व्या दिवशी तिची शुद्धी होते, पवित्र होते. अशी रजस्वाला ही दोषी आहे म्हणून समजून किंवा न समजून तिच्या संपर्काने जे पाप झाले असेल त्या पातकाचा नाश करण्याकरता ऋषी पंचमी व्रत तिने करावे. ऋषी पंचमी सर्व पापांचा क्षय करणारी व सर्व उपद्रव्यांचा हरण करणारी आहे, म्हणून 4ही वर्णांनी व्रत करावे. स्त्रियांनी तर व्रत अवश्य करावे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा धर्मा, या व्रताच्या संबंधी पूर्वी घडलेली एक कथा तुला सांगतो. पूर्वी कृतयुगात विदर्भ देशाच्या राजधानीत शयनजित नावाचा राजा आपल्या प्रजेचे यथा न्याय प्रतिपालन करणारा असा होता. त्याच्या राज्यात ऋग्वेदादी 4 वेद व वेदांची अंगे ह्यात मोठा प्रवीण आणि सर्व प्राणी मात्रांचे हित करण्याविषयी तत्पर असा सुमित्र नावाचा ब्राह्मण राहत होता. हे राजेंद्र धर्मा, तो ब्राह्मण सर्व काळ शेती करून त्यावर आपल्या कुटुंबाचे रक्षण करीत असे. त्याच्या पत्नीचे नाव जयश्री होते. ती स्त्री मोठी पतिव्रता असून पतीच्या सेवेत तत्पर होती. त्या ब्राह्मणाच्या घरात शेतकीच्या कामासाठी पुष्कळ चाकर होते. त्याचे आप्तही पुष्कळ राहत होते. असा त्या ब्राह्मणाचा मोठा संसार असल्यामुळे जयश्रीला त्या सर्वांच्या निर्वाहाची फार काळजी होती. ती पावसाळ्यात घरातील सर्व कामे आटोपून नंतर शेतामध्ये जाऊन तिथली कामे स्वतःच चित्त लावून करीत होती. एके दिवशी तिने आपण रजस्वाला आहोत हे पाहिले तरी घरातील सर्व कामे केली. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा धर्मा, ती रजस्वाला झाली असून तिने घरातील भांड्यांना व इतर वस्तूंना स्पर्श केला. पुढे काही काळाने ती साध्वी स्त्री मरण पावली. नंतर लवकरच तिच्या पतीचे सुमित्र ब्राह्मणाचे निधन झाले. ती दोघेही कालवश होऊन आपल्या कर्माच्या अधीन झाली. जयश्रीने रजस्वाला असता घरात संपर्क केला. त्या दोषाने ती कुत्रीच्या जन्माला गेली आणि सुमित्र ब्राह्मणाने स्वतः काही पाप केले नव्हते तरी त्याने जयश्रीशी संपर्क केला. या दोषाने त्याला बैलाचा जन्म लाभला. रजस्व संपर्क दोषाने त्या दोघांना जरी तीव्र योगी प्राप्त झाली तरी त्यांनी स्वधर्माचे आचरण केले होते, म्हणून त्या दोघांनाही पूर्वजन्मात काय केले होते त्याचे स्मरण राहिले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ए राजा, दैवयोगाने ती कुत्री व तो बैल आपल्या पूर्वजन्मीच्या पुत्राच्या घरी राहून आपल्या पूर्वजन्मातल्या पातकांचे स्मरण करू लागले. सुमित्र ब्राह्मणाचा मुलगा सुमित आपल्या आई वडिलांची सेवा करण्याविषयी तत्पर व आपल्या गुरुची आज्ञा पालन करणारा होता. देवता, अतिथी व अभ्यागत यांची पूजा करणारा असा मोठा धर्मज्ञ होता. एके दिवशी आपल्या पित्याची श्राद्ध तिथी आली असता त्याने आपल्या पित्याचे भक्तिपूर्वक श्राद्ध करण्याचा संकल्प केला आणि चंद्रावती आपल्या पत्नीला म्हणाला, हे चारू हसिनी प्रिय, आज आमच्या पित्याचा श्राद्ध आहे, याकरता ब्राह्मणांना भोजन द्यायला हवे. तू स्वयंपाक तयार कर. याप्रमाणे पतीच्या आज्ञा झाल्यावर चंद्रावतीने उत्तम प्रकारचा स्वयंपाक तयार केला. खिरीचे भांडे चुलीवरच ठेवले होते. त्यात सर्पाने गरळ टाकलेले कुत्री झालेल्या जयश्रीने पाहिले. तेव्हा हा पायस ब्राह्मणाच्या पोटात गेला तर मृत्यू पावल्याने आपल्या पुत्राला ब्रह्महत्या केल्याचे पाप लागेल, म्हणून भयभीत होऊन त्या कुत्रीने एकदम आत येऊन तो स्वयंपाक स्पर्श करून विटाळून टाकला. चंद्रावतीने ते पाहिले. तिला मोठा राग आला. तिने धावत येऊन जळक्या लाकडाने त्या कुत्रीवर जबरदस्त प्रहार केला. नंतर तो स्वयंपाक सर्व टाकून दिला आणि लवकर ती सर्व भांडे घासून घेतली व पुन्हा पाकसिद्धी केली. सुमतीने यथाविधी श्राद्ध केले. ब्राह्मण जेवल्यानंतर उष्टी पाने बाहेर टाकली नाही. चंद्रावतीने ती पाने खळगा काढून जमिनीत पुरून टाकली, कारण ब्राह्मणांचे उच्चिष्ट कुत्री यांसारख्या प्राण्यांना खाऊ घालू नये अशी प्रथा आहे. त्यामुळे त्या दिवशी कुत्रीला काहीच उच्चिष्ट मिळाले नाही. तिला उपोषण घडले. नंतर भुकेने पीडित झालेली कुत्री रात्री पूर्वजन्मीचा आपला पती जो सांप्रत बैल झाला होता त्याच्याजवळ जाऊन म्हणाले, पतिराया, आज मी उपोषित आहे. मला त्यांनी काही खायला दिले नाही. दररोज ते माझ्याकरता नेहमी माझा पुत्र सुमती मला काहीतरी खायला देतो. चंद्रावती माझ्या पुढ्यात उष्टे अन्न टाकते, तेही आज दिले नाही. खिरीच्या भांड्यात सर्पाचे विष पडले. माझ्या दृष्टीस ते पडल्यामुळे मी मुद्दाम जाऊन
त्या भांड्याला शिवले. सुनेने ते पाहिले आणि रागाने तिने मला मारले. त्यामुळे माझ्या कमरेला मार बसला आहे. कमर फार दुखत आहे. काय करू मी आता? तिचे हे दुःख ऐकून बैलाला फारच वाईट वाटले. तो म्हणाला, बद्रे, पूर्वजन्मी तू पापांचा संग्रह केलास, त्यामुळे अशी दशा झाली. माझ्याने काही होण्यासारखे नाही. मी केवळ ओझी वाहणारा झालो आहे. आज मी आपल्या मुलाच्या शेतात दिवसभर नांगराला झोपलेला होतो. मुलाने मला पुष्कळ मारले. तोंडाला जाळी घातलेली होती. तू साऱ्या दिवसात मला काही खायला मिळाले नाही. मी देखील भूभक्षित आहे. आमच्या मुलाने भक्तिभावाने श्राद्ध केले ते अगदी व्यर्थ आहे, कारण आज मला अतिशय कष्ट पडले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा धर्मा, याप्रमाणे कुत्री व बैल यांचा संवाद चालला होता. त्यावेळी त्यांचा मुलगा सुमती जवळच झोपला होता. त्याने त्या दोघांचे भाषण ऐकले. ते आपले आईबाप आहेत असे समजून सुमती अत्यंत कष्टी झाला. त्यांनी तेवढ्याच रात्री तात्काळ त्यांनी दोघांनाही यथेच्छ खाण्यास दिले. आपल्या मातापित्याची तसली ती अवस्था झालेली पाहून सुमती अत्यंत दुःखित झाला. आपल्या मातापित्यांना अशी ही दुःखावस्था प्राप्त होण्याचे कारण काय ते समजून घ्यावे असा निश्चय करून सुमती अरण्यात गेला. तिथे परम धार्मिक असे ऋषी राहत होते. त्याने तिथे जाऊन त्यांना नमस्कार केला व म्हणाला, हे ब्राह्मण श्रेष्ठ हो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्याचे विचारपूर्वक उत्तर सांगा अशी माझी विनंती आहे. माझे मातापिता यांना पशुयोनी प्राप्त झाली आहे. आई कुत्री झाली आहे, बाप बैल झाला आहे. चमत्कार असा की ती दोघेही माझ्याच घरी आहेत. पूर्वजन्मात ती दोघे सदाचरण करणारी होती. त्यांना अशी वाईट गती प्राप्त होण्याचे कारण काही दिसत नाही. तर हे तपोधन हे पातकापासून ती उभयता कशी मुक्त होतील ते कृपा करून सांगा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा धर्म, असे दुःखित झालेल्या सुमतीचे ते उद्गार ऐकून ऋषींना फार दया आली. त्या ऋषी मंडळात सर्वतपा नावाचा एक मोठा विद्वान सर्वज्ञ दयावान असा ऋषी होता. आपल्या आईवडिलांचे हित व्हावे या हेतूने मोठ्या आशेने सुमती त्याच्याकडे गेला होता. त्याच्या आईवडिलांची मुक्ती होण्याविषयीचा उपाय तर सर्वतर्फा ऋषी सांगू लागला. हे सुमती, तुझी आई आपल्या घरी असता एक समय तिने आपल्या रजस्वला झाल्याचे जाणूनही घरात स्पर्श केला. त्या कर्म विपाकाने ती कुत्रीच्या जन्माला गेली. तुझ्या पित्याने काही पाप केले नाही, पण तिच्याशी संपर्क केला. त्या दोषाने त्याला बैलाचा जन्म प्राप्त झाला. आता त्यांची मुक्ती व्हावी अशी जर तुझी इच्छा असेल तर तू ऋषी पंचमी व्रत कर. हे ब्राह्मण श्रेष्ठ, आपल्या स्त्रीय वर्तमान मोठ्या यत्नाने भक्तिपूर्वक ऋषींचे पूजन करून 7 वर्षांपर्यंत ऋषी पंचमी व्रत कर आणि शेवटी यथाविधी त्या व्रताचे उद्यापन कर. उद्यापनाच्या वेळी आपल्याला अनुकूलता असलेल्या त्याप्रमाणे द्रव्य खर्च करावे. वित्त साठ्य करू नये. व्रताच्या दिवशी शाकांचा आहार करावा. देवभात, राजगिरी इत्यादी तृणधान्य भक्षण करावे. कंदमुळे अथवा फळे इत्यादी जे काही भक्षण करायचे असेल ते नांगरून तयार झालेल्या जमिनीत नसावे. भाद्रपद मासी शुक्ल पक्षी पंचम तिथी प्राप्त झाली असता त्या दिवशी 2 प्रहारच्या वेळी नदी, तलाव इत्यादी स्वच्छ जलाशयावर जाऊन आघाड्याच्या काड्यांनी प्रथम दंत धावन करावे. ते कश्यप, अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वशिष्ठ आणि साध्वी अरुंधती या मंत्राने दिव्य ऋषींचे यथाविधी पूजन करावे. हे द्विजश्रेष्ठा सुमते, याप्रमाणे ऋषी पंचमीचे व्रत केले असता ऋतुसंपर्काचा दोष समूळ नष्ट होईल यात काही संशयच नाही.